सकाळी उठल्या उठल्या गाईस आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे, कारण की दादांनी सांगितले ते चिमणीचे पिल्लू आहे. हे हालू शकतो का मी? हे हालू नको, काय नाही करणार. ओ या दिसत आहे. अरे हे पिल्लू तर मोठे झाले. हे बघ हे बघ बघ बघ. थांब बाबा, हात नको लावू थांब. ओ नको नको ते काका जाऊ दे. नाही ती आहे रे, चिमणी आहे, चालणार नाही. ठेवा घरट गाईस. हा एक ते पिल्लू याचा काढा मग त्याला उचलू आपण. ते राहू दे. स्वतःच पडले का? उडी मारली नाही. उडी मारली तू आता छोटू आहे ना बाबू, आता कशाला तू उडी मारली रे? ए कुठे चिमणी? समोर आहे. अबे बघा हे मम्मीची लक्ष ठेवत. मारून टाकतात. नाही तसं नाही, मारणार नाही. आता नाही, ते लहान असतात तेव्हा. आता लागली ना ते पंख आली की नाही. हे बघा तिची मम्मी बघा, तिची मम्मी बघा इकडून तिकडे उडत आहे. ए लक्ष ठेव ना इकडे. हे बघा गाईस, आता याला पण आपण उचलून ठेवून देऊ. आणि तो दुसरा कुठे गेला? हे बघा कसं दिसत रे तो बघा. हे काय सुंदर दिसत. थांब याचा फोटो काढतो थांब एक सेकंड. हा वाव यार, बघा गाइस ये देखो चड्डी पे है सर. ये ऐसे गांव पे आने के बाद ऐसा लाइन लगाना पड़ता है गाइस वॉशरूम जाने के लिए. अभी तने की बारी है. तने तेरा हो गया क्या? अबे नहाने जाने का. क्या बॉडी दिखा रहा है सुबह सुबह. अपन आज एक शो चालू करते हैं, गांव की लाइफ. तो सबको एक चैलेंज देंगे, वो करेंगे. एक चैलेंज. मैं एक बोलू क्या? हाँ. अपन क्या करते हैं, अपन जितने लोग हैं ना सबको एक टास्क देंगे कि सब लोगों ने एक कलर लेने का, पूरे गांव में वो कलर की कुछ भी 5 या 6 चीजें ढूंढ के लानी थी. नहीं रे, गाँव का काम है. गांव का काम रे. गांव का काम करना. शेण उचलना. ना चलो. शेण उचला देणार मी. मैं बैल को नहलाएगा. मैं बैल का नहलाएगा. थोड़ा थोड़ी है बैल को नहलाने के लिए. देना ना, कभी कभार तो नहाता है. बहुत बार. नहलाने देना. एक कल रात को कर दिया पर उसने नहा लिया वो बेचारा. नहीं आज अभी साबुन बाउल वैसे खचड़ेगा. ए भाई ऐसा करो ना, एक ऐसा तुम गांव का काम ढूंढो और वो बताओ. बढ़िया आइडिया है तू व्लॉग साठी. वो ऐसा ब्लॉग गाइस, करते हैं. चेतन यार जरा सुपर आयडिया यार. है ना. एक नंबर. So guys, कसं काय म्हणते, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असला खूप स्पेशल झाला असतो. आवाज देत आहे कोण लवकर. आजचा ब्लॉग जर झाला तर चांगला असणार आहे, स्पेशल असणार आहे. तर गाईज आम्ही या ब्लॉग मध्ये चॅलेंज करूया, जसं तुम्ही ऐकलं की आम्ही प्रॉपर सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या गावातलं काम देणार आहे आणि ते त्यांना कम्प्लीट करावं लागेल. येस. आणि आम्हाला हेल्प करतील दादा. दादा तुम्हाला सगळे कामं सांगायचे आम्हाला. सगळ्यात पहिले काम आता आम्ही चेतनला सांगणार की पाणी गरम करायचं. चला तर हे आहे पाणी गरम करायची मशीन. ठीक मला आहे. सगळ्यात सोपं काम भेटतं. नाही मी मल्टिपल देणार तुला काम. multiple नाही, मल्टिपल एक कामं देणार मी एक तुला. नाही तुला मल्टिपल. आपले ब्लॉग आहे म्हणून तुला मल्टिपल काम. लाकडे टाका, हे घ्या. ठीक आहे. हे घ्या लाकडी टाका. अबे हे असं काडी. करावं लागतं भाई. तुला ओ. हे तने तुला माहिती नाही. मला वाटलं काडी. बघ, असं करावं लागतं. कळलं? हो ओके ओके. हे पण टाका. तर गाईज याच्यामध्ये आपण करतोय गरम पाणी. हम्म. तर तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये गरम पाणी कसं होतंय, तर इथे पाणी आहे याच्या आजूबाजू. ते समजते तेवढं त्यांना. चेतन तुम्हाला कुजबी सांगतो. चालू दाखवू तुम्हाला. हे बघा ए याला टास्क नाही म्हणता येणार. याला टास्क नाही म्हणतात, याला असं वॉर्मअप म्हणता येणार. ए वॉर्मअप वॉर्मअप काय भाई, टास्क नाही चेतन. चेतन ऑलरेडी गरम पाणी झालंय, ते तू फक्त काड्या टाकतोय. टाकावं लागतं आणि त्याला पंप म्हणतात का? तिथून तुम्हाला गरम पाणी भेटेल. पाणी गरम करायचं मशीन. ये, माझा तास झाला complete. एकदम गरम. बंदर आलेले आहे काही. गावातलं गरम पाण्याने आंघोळ करायची. ए ऐसा चीटिंग नहीं चलेगा. चीटिंग नहीं चलेगा. ऐसा सबको करना पडेगा. विचार करा ना गावातील टास्क विचार. तर गाईज अशा प्रकारे गावातली ही एक मशीन आहे. मस्त. मी तर फर्स्ट टाइम बघत आहे. अभिषेक के लिए टास्क आ गया. ये लोटा लेके तो इधर. हा लोटा लेके वॉशरूम गाइस. शिवानी के लिए एक काम है भाई. क्या. खालती बसायचं, मी शेण आणून देईन, शेणाने सारवा. हो चालेल. मला आवडेल करायला ते. नाही येत नाही मला, पण मला करायला आवडेल ते. मी सारवलं.
हा, मी पण करतो. मी असं सारवलेलं बघितलेलं आहे, राहिलेली आहे तशा घरामध्ये, तर मला आवडेल ते करायला. तुला जे काम दिलेलं ते तू आम्ही ब्लॉग मध्ये हा, तुला तेरे को करना है बेटा, समझे? ए लोटा दो. ए लोटा ले, ये देख ऐसा बैठ, ये इधर नहीं बैठना. ए इथे इथे घर आहे रे आपलं, हे बघा घर. कौस्तुभ सांगेल ते घर. की नाही सगळं. हा. ए लोटा लेके जाऊ दे चल. अभी नहीं रे काही आने तो दे प्रेशर ए सकाळी सकाळी करावं लागतं यार. ये लोटा लेके जा, काही नाही येत रे. ये लोटा लेके जा खावं लागतं. और वापस लौटना नहीं. गाईज व्हॉट इज दिस. ए दर्शना, आज माहिती आहे का ब्लॉग मध्ये काय असणार चॅलेंज? गावातले कामं एकाला एक काम देणार आपण, जे गावामध्ये करतो आणि सगळ्यांना करावं लागणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याला लोटा घेऊन शी करायला जायचं शी करायला जायचंय शेतामध्ये. शेतामध्ये. याचा टास्क येस. आधी नाहीतरी जबरदस्ती कर. ऍटलीस्ट थोडं तर पिवळं झालंच पाहिजे. ए भाई अच्छा ब्लॉग बनेगा रे, तू ऐसा मत कर रे. यार तू हमारा ब्लॉग खराब मत कर. हाँ, ठीक है. अभिषेक, वे एक वो भी है, वो चिकन वड़े कोई बनना सकता है मेंबर भेजेंगे तो और अच्छा होगा. और कोई ये भी बना सकता है. भाकरी भी बना सकता भाकरी नहीं बन रही ना आज, उनकी भाकर बन गई, मैं तुम्हें बनाने वाली थी भाकर. ए चल ना चल ना जाना जाना. है. अबे जबरदस्ती थोड़ी ना. ए आ जब रहे आएगा जल्दी आ जब रहे, ए तो तब जल्दी आ जाएगा. रहे, जल्दी आ रहे. ठीक है ठीक है. गाइस ओ माय गॉड, गर्मा गर्मा गर्म उपमा ले लो, उपमा ले लो. 20 रुपए प्लेट, 20 रुपए वेज भी. ओ माय गॉड, सुपर. सुपर उपमा. उपमा भाई तेरे को पता है मैं कितने दिनों में अच्छा उपमा खाने वाला हूँ. कौस्तुभ आपण 4 प्लेट खाऊया. 4 प्लेट तुमच्याच गेले नाही आपले. एका मिनिटात 4. हे उपमाचा भंडारा. उपमा उपमा आमची आचारी बुवा आणि हे खाणारी बुवा. कौस्तुभ निंबू आहे का आपल्याकडे? मस्त मस्त झालंय काय ते. बढिया. मजा आहे का? मजा आहे. फुल पैसा वसूल. मजा आहे का? टाकलं ना. चल चल तोंड धुवू लवकर. आता मी एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन एकदम निसर्गाचा एकदम खालीच हे करताय. काय हे हे काय असते? हा हा वॉश करताय. फेस वॉश. चला. हँडवॉश नाही करते तू फेस वॉश? हे बघ इथे हँडवॉश ठेवलंय. काय माझी कामं? हे बघ हँडवॉश करते तू फेस वॉश? नाही. तर गाईज आम्ही निघालेलो आहे आता शेतामध्ये जायला. ये यांची काजूची बाग आहे तिथे मस्त आम्ही जाणार आता काजूचं प्रोडक्शन बघायला गाईज. मी फर्स्ट टाइम बघते काजूची बाग, आम्ही पण तर आम्ही खूप एक्साइटेड आहे. बघू आता कसं आहे तर. यार काय माहिती काय झालं, काजू मिळाले काय पाहिजे. माहिती काय झालं, नाही. आम्ही जात होतो गाडीने तर रोडच्या साईडला आम्हाला असं आंब्याचं झाड दिसलं तिथे असे रिचेबल आंबे म्हणजे असं तुम्हाला हात पोचेल असे आंबे. तर आम्ही थांबवली भाई गाडी. म्हटलं अरे एखादी 2 आंबे तोडू. भाई जशी गाडी थांबवली तशी ना तिथले तिकडनं एक काका जे आले. त्यांचे असतं ना ते काका जे पण असेल ते काका आले भाई त्याने डायरेक्ट आमच्या गाडीचा फोटो काढला. हो. मी म्हटलं काका तोडले तर नाही ना? म्हणजे तुम्ही गाडी तर त्यासाठीच लावली होती. अरे भाई म्हटलं खूप सिक्युरिटी गाईज. तुम्ही तर कोकणला आले तर प्लीज कोणाचे आंबे तोडू नका त्यांनी, कारण की मेहनतीने उगवलेले आहे. जरी तुम्हाला 1-2 लागत असेल तरी तोडू नका, विकत घ्या. विकत घ्या. आता घरी पण असंच राहायचं घुंगट ओढून. चेहरा दिसता ना भाई तुझा, ठीक आहे? असं राहायचं असं. हा जास्त वाचतोय. गाईज बघा तर यार किती सुंदर आहे. बघा तर तुम्ही. वाव झाडच झाड. वाव यार. ए इथे नाही लागलाय का पुढे आंबे? मस्त आहे यार. हे खतरनाक मजा येते. हे ते पेप्सी म्हणतो. हपसी दिसली नाही भाई. हापसी काय नाही येत. हे नाही हपसी, त्याच्यामध्ये ते भेटलं यार. मी आता लहान हापसी नाही कोणी ती लहानपणी मी मस्त युज करायचो ते. त्याच्यावर मस्त पाणी काढायचो. आंघोळ करायला मजा है ना? मजा यायची ना. एक जण पाणी हे करायचं, एक जण पाणी काढायचं एक जण. एक जण खाली अरे भाई नाही, मी तर माहिती काय करायचो एकटा होतो ना ते फास्ट बघ हपस फास्ट करायचं आणि पटकन जाऊन तिकडे जायचं आणि आंघोळ करायची. भाई का मजा यायची अरे यार. टास्क होता तो मोठा. हा खूप मोठा टास्क होता. पटकन ते पाणी संपोस्तर पटापट. आणि माहिती का मी तर टाइमपास साठी जायचो. मला मजा यायची असं करायला की एकटे रपारावर करतोय फटाफट आणि समोर जाऊन मस्त आंघोळ करतोय बसतोय खाली. आहे तो आणि असं थंड पाणी असायचं व्हायचं. ह्या गाईज मी लहानपणी म्हणजे मी आईबाबांकडे राहिलोच नाहीये. मी लहानपणापासून माझ्या आप्पाजीकडे राहिलोय. तर मला वाटते सुरुवातीचे 4-5 वर्ष मी आप्पाजींकडे होतो. कळलं का शिव? प्रॉपर विलेज लाईफ जगली आहे मी स्टार्टिंगला. आता आपण सेम करू. आता माहित आहे का आपण आपलं लेकरू झाल्यावर त्याला 2 वर्ष अचलपूर 2 वर्ष हिंगणघाट. पण ते विलेज नाही ना भाई. अचलपूर आणि हिंगाडी इज नॉट विलेज. 4 वर्षानंतर आपल्याकडे घेऊन घेऊ. मी तुझी तर कसरत करावं लागेल पूर्ण. मी तर म्हणतो आपण ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना देऊन देऊ म्हणून त्यांना की तुम्ही यूज करा. जोपर्यंत त्यांना असे शांत वगैरे होत नाही मग आम्ही ट्रॅव्हल करू. कारण मम्मी पप्पांनाच पाहिजे. झाल्यावर मम्मी पप्पांना देऊन देऊ. तुम्ही म्हटलं होतं घरा घ्या सांभाळा
ए माझी लिपस्टिक ठेव ना, मी इथे ठेवली लिपस्टिक दे ना मग. पॉकेट मध्ये. लिपस्टिक. काजूच्या बाग मध्ये हे बघा, तुम्हाला दाखवतो झूम करून दाखवतो. हे बघा, वाव. शिवानी फ्रेश काजू घ्यायचे तुला? ए हो, मला दिसतच नाहीये तू. ए भाई इधर क्या कर रहा तू अभी ऐसा? छाव में बैठा है भाई, धूप लग रहा है। पडला भाई. हे बघा गाईस, पिकलेला काजू. हे काय असते वरचं, काय असते पण? ते बोंड असते, खायचं असतं. खायचं असते पण ते चांगलं नाही. का? बहुत गंदा स्मेल आता रे. ते खराब आहे. हे स्मेल खूप खराब आहे यार. तू घेतलेलं चल आता आपण काजूच्या याच्यामध्ये आलोय बागेमध्ये. तर आता तू काजू तोड चल, आणि अशी थैलीवाले घे प्रॉपर. ह्याच्यामध्ये तोड. याच्यामध्ये तोडू. हा चल फटाक से जल्दी. 1 2 3 4. ए पिकलेले पाहिजे भाई आम्हाला. तेरे को ढूंढना पड़ेगा गाइस. ये देखो मेरा अवतार देखो तुम. सनस्क्रीन का सनस्क्रीमा हो गया, सनस्क्रीमा. ऊपर है रे काजू का. हाव चल एक तोड लवकर. शिवानीसाठी टास्क आहे. अबे खायचं नाही तुला शिव, तुला तोडायचं आहे पहिले. अब गाव का काम, चलो जल्दी करो. गाइस त्यांना सांग हे काय असते फ्रूट. हे बघा, हे फ्रूट असते, याला चोकून खावं लागतं, पण हे पिकलं नाहीये आता. बे पण याचे पहिले फेणी बनतात. फेणी बनते. हा दाखव. तर आता हे असं याचं फेणी बनते. हे काजू असतं याच्यामध्ये. हे खालचं तोडायचं असं. हे फ्रूट आहे. हे फ्रूट मी आहे. आता खाल्लं असं जे तुम्हाला राक्षसारखे दिसत होते ते पाहिजे का? कौस्तुभने आम्हाला हे काजू तोडायला इकडे घेऊन आला. कौस्तुभ 300 रुपये रोज झाले रे आमचे. एवढी सारी मेहनत केली गाईस. मी केली आहे, तर मला टास्क तू कंप्लीट झालेला याच्यातला आहे. एकच काजू तोडलेला एवढे पाहिजे, सगळे काजू, आई शपथ. ते पण एकदम ओरिजिनल. हो ना. तने तेरे को समझ रही लैंग्वेज उनकी? अभी 1 मिनट तू शांत हो जा ना, शांत हो जा अभी, रुक जा. वो बात करेगी फिर भी, लेडीज है ना, लेडीज आयुष. औरत को कोई मुंह बंद रख नहीं सकता ना. बराबर है भाई. ए, तेरा शादी नहीं हुआ फिर भी तेरे को कैसे बता रहा इतना सब कुछ? अरे मैंने देखा है ना. सब पता है इसको. बाय बेब. फणस तोडणे का? ए फणस खाजावेला तो खूप. फणस तोड रहा है अभिषेक भाई. हे बघ भाई साहब किती मोठे मोठे आहे बघ. ए गावातले एक टास्क दिले तुला, कर कम्प्लीट कर ना काहीतरी. ए तोड़ दिया. दिखा. तेरा टास्क हो गया भाई कंप्लीट. तूने टास्क कंप्लीट कर दिया. तू फाइनल में पहुंचता है रोडिस के. वेलकम टू द फाइनल अभिषेक. बच्चा हुआ, बच्चा. इट्स अ बेबी गर्ल. चला ये अभिषेक को तोड़ा रे भाई, ये आम तोड़ा. स्मेल मस्त आया इसका. कलमी आहे. कल में दिखा. देख टूटते ही आया. इथे हाताला हे लागेल. ओ भाई क्या स्मेल है इसका भाई. मैं दूर से आया मैं. जबरदस्त भाई जबरदस्त. किधर है भाई तोड़ने का? और गाइस आता आम्ही आलो आहे आंब्याच्या झाडाखाली. ते आंबे के झाड़ के नीचे बहुत बढ़िया ठंडा लगता है ना. स्मेल देखना भाई क्या बढ़िया है. मेला ये तोड़ती स्मेल है. अरे टूटते ही आए ये लोग. मैंने तुम लोग देखा भी लो भाई, guys. देखा भाई. हाँ तुम लोग भी लो गाइस, लो तुम लोग भी लो. ले लो गाइस. अरे सच्ची में मस्त है. बहुत मस्त है भाई. तू मेरे लिए खाना बना रही है. अभी तेरे बना रही भाई खाना तेरी बायको. ओ शिवानी डायरेक्ट चिकन बनवतो माझ्यासाठी. चिकन दिखा दे. चुलीवरचं जेवण गाइस, मजा ही मजा. ये देख, ठीक है. टेस्ट करके देखा भाई, टेस्ट करके. नाही टेस्ट करके नाही ये जमता. मैं इतना अभी उसको चिकन- ये नहीं करती. नाही होत, पक्का नाही. भाई आम्हाला आत्ता कळलं की आमचे आंबे तोडलेले आहे ते हापूस आहे, आणि आमच्यामुळे बिचारायला शिवा भेटली. दाखव तोंड तुझं. आमचा पहिला हापूस आंबा तो पण कच्चा. नाइस प्रोग्रेस अभिषेक. गुड प्रोग्रेस. व्हेरी गुड प्रोग्रेस. हम थोड़ा काम करते हैं और थोड़ा हे बघा गाईज, हे आम्ही ते सगळे फणस, काजू आणि हे फळ, हे कैरी सगळं तोडून आणलेलं आहे. आणि आता आम्ही मस्त काही म्हणजे असं कैरीचं तर हे करणारच आहे. बट येस, इथे यांच्याशी प्रायव्हेट गार्डन आहे यार. असं ना गावामध्ये स्वतःच मस्त गार्डन आहे, केळी आहे. चला तुम्हाला दाखवते आम्ही काय करतोय. ओ भाई साहब, धोखेबाज को मैंने रंगे हाथ पकड़ लिया भाई. ये अभी दिखा रहा है, हम उधर तेरा वेट कर रहे हैं और तू ये कर रहा है यहाँ पे. पुरा गरम गरम हाँ? गरम गरम खा रहा तू.
नाही मी टेस्ट करतोय की बरोबर आहे की नाही चेक करतोय तुमच्यासाठी फक्त. हो का? Oh my God. Yes. ये देख, ये नहीं है टेस्ट करने के लिए और तूने टेस्ट कर लिया. Actually खूप टेस्टी आहे हे बघ हे घे. मैं नहीं खाती भाई, मैं नॉन व्हेजिटेरियन आहे. हे आम्ही हेल्प करतो आहे आणि हा इथे चोर चोट्टा खातोय आम्हाला सोडून. गाईज मी तुम्हाला आता दाखवतो या सगळ्या मुली कसं बनवतात आहे. हे बघा गाईज, आता या सगळ्या मुली कोंबडी वडे बनवतात आहे. वडे कोंबडी वडा. हे बघा इथे चूल पेटलेली आहे मस्त पैकी आणि इथे आमचे कोंबडीचे वडे काकी करतात ते. कोंबडी वडे फक्त वडे. काय बोलता तुम्ही? वडे पण, कोंबडी वडे नाही. ओके ओके ओके. दर्शना वहिनी जरा दाखवा तुमचे वडे. हे बघा आमच्या वहिनीचे वडे. वा सुंदर. आणि आमची एक वहिनी फक्त वडे मी गोले केलेत वडे, ते तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये टाकेल. पक्का ना? तेव्हा हा प्रोड्युसर नव्हता आमचा, झोपला होता. नाही मी चिकन खात होतो लपून. काकांनी आम्हाला आणून दिले पेप्सी. सुपर. एक नंबर. हे आमचे भाऊ अजिंक्य भाऊ. आणि आता आपण गरिबांना वाटप करणार आहे पेप्सी. हे बघा तुमची फेवरेट तुमची ताई, मी त्यांना पेप्सी सप्रेम भेट म्हणून देणार आहे. थँक्यू. ही पोरगी पहा आपल्या अहोन सोबत बोलत्या मगापासनं पेप्सी खात. बघत राहा. मगापासून ही पोरगी बिझी आहे. हिला फक्त कोंबडी वडे नाही करायचे, हिला फक्त कोंबडी आणि वडे खायची आहे. मी केलेत, मी दाखवलं पण डेमो तिथे. पण आमच्या सगळ्यांना नाही दिसलं ना. आता आम्ही आलो आतमध्ये. हे आमचे राजभाऊ बघा पेप्सी खातात आहे मगापासून. तुमचे फेवरेट चेतन दादा, इन्फ्लुएन्सर चेतन दादा बघा मस्त फॅन मध्ये. तर काय मग काय चालू काय काय नाही, मी सगळ्यांचा ब्लॉग काढतोय. सगळेजण काय काय करतात आहे. अरे तू तुझ्याबद्दल खूप चांगलं ना सांगितलं असेल ना, मी हे केलंय ते केलं, काही केलं नाही गाईस. तुम्हाला सगळं ऍक्च्युली केलंय माझ्या ब्लॉग वर दिसलंच. आणि जे आणि कामं केलं असेल मी स्वतः एडिट करणार आहे, एडिट करून टाकेल. हे असं नको करू ना. तू चिडतो का रे माझ्यांना? नाही लोक फॅन्स आहे माझे पण मी दिसत नाही कोणाला. काय म्हणते. पंक्तीचं जेवण गाईस, चिकनची भाजी आई शपथ. हे ऐसा कुछ है क्या करने के लिए, ऐसा कुछ क्या लग रही है भाई. जबरदस्त मजा चालू आहे आमची. पण सगळ्यांनी आज मला आमचा चोरी करताना बघून घेतला. पण गाईस आमची मजा चालू आहे. पण आता आमचं काय किती घंटे, 3 घंटे बाकी हार्डली 3 तास आम्ही इथे गावामध्ये आहे. खरंच म्हणजे जेव्हा आम्ही आलो तर असं वाटलं नाही की इतक्या लवकर वेळ जाईल. पण आता असं वाटत आहे की यार यार म्हणजे मला कालच आलो म्हणून. आणि आज आधी दोनच लिटरली. येस यार. तर ऍक्च्युली ही कोंबडी वडे असतात म्हणजे वडे जे असतात ना याच्यामध्ये गहू, डाळ, ज्वारी सगळ्या डाळ मिक्स करून, मूग डाळ वगैरे सगळ्या डाळ मिक्स करून बनवतात. हे जिमवाल्यांसाठी पण खूप हेल्दी आहे. फक्त ते फ्राय केलाय म्हणून. ये इसके लिए बहुत जबरदस्त है गाइस. भाई शिवानी हे काय डेड कॉम्बिनेशन आहे यार. हा हे आतावरनं मला का नाही माहिती असं. आणि तुला कसं वाटतं व्हेज खाऊन? इकडे यायला लागेल तुला. एक नंबर. एक नंबर मग एकदम. गाईस हृदय एकदम जड झालाय आमचं सोडताना. बट आमची ट्रिप आता इथे एंड होत आहे. आणि आम्हाला खूप छान होस्ट केला आहे. खूप सुंदर होस्ट केलेला आहे. मजा आली आम्हाला. छान एक नंबर मजा आली आहे. मस्त सोय झाली आहे भाई. वी विल मिस दिस. एक क्विक ब्रेक पाहिजे होता आम्हाला ऍक्च्युली. आणि तो दिस वॉज दिस. मजा आली यार. कौस्तुभ थँक्स यार. कौस्तुभ गाईस, कौस्तुभचे मित्र तुम्ही बघून घ्या. कौस्तुभने खूप आमची मस्त सेवा केली. तर आता आमची ट्रिप, आता आमचं लोडिंग चालू आहे गाईस सगळं. थँक्यू सो मच दादा. खूप मजा आली आम्हाला. वी विल मिस दिस. बढिया आली सोय आणि खूप मजा आली आम्हाला. क्या रे ते कुछ बोलला नाही क्या. जेव्हा आम्ही इथे आलो ना असं वाटलं की आम्ही फार्म हाऊसला आलोय. पण नंतर आता इथून जेव्हा जातोय ना तर असं वाटतं की आपल्या घरातून जातोय. भाई मेरे को तो शंभर विश्रांती नाही का देवाला. हा बस एकदम बढिया. म्हणजे आलो होतो असं पाहुण्यासारखे पण चाललो आहे. असं घरातून कुठेतरी चाललोय असं वाटतंय.
खूप मजा आली, खूप मजा. आता नेक्स्ट चक्कर आम्ही नक्कीच पावसाळ्यामध्ये मारू. हा गणपतीमध्ये ट्राय करू. पावसाळा आता नेक्स्ट पावसाळ्यामध्ये यायचंय भाई. तेव्हा जायचं असतं. कोकणला पावसाळ्यामध्ये यायचं. दोनदा झालं गाईस पूर्ण उन्हामध्ये, आता पावसाळ्यामध्ये डन. आता मस्त एक ग्रुप फोटो काढूया आम्ही येस. मस्त पैकी. आणि मग निघू. आणि आमची ट्रिप इथेच एंड करूया. गाईज बाय. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा guys. ये चेतन दादा हमारे टेम्पो चालक है. ब्रेक दाबून बघा. क्या हो गया शिवानी, तू शांत बैठ. चौथा टाकला दुसरा टाकला. एक दोन वेळा ब्रेक मारून बघा, म्हणजे तुम्हाला जजमेंट आला पाहिजे ब्रेकचा. आपली गाडी ब्रेकवर थांबत नाही. ठीक आहे. म्हणजे एक 40 किंवा हे पाहिजे आपल्याला. हे तुम्हाला पाहिजे का? 60चा स्पीड आला. गाय चेतन दादा गाडी चालवणार है. देखो गाइस, चेतन दादा अभी मस्त से लेफ्ट टर्न घेणार. गाईज आपला चेतन दादा आता गाडी चालवून दाखवतोय तुम्हाला. आज तो हेवी ड्रायव्हर बनला, हेवी ड्रायव्हर. वेलकम गाईज, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आमच्याकडनं. सो तुमचा प्रिय चेतन दादा चालवतो आहे वरतून आहे ना. ट्रॅव्हलर 20 सीटर. ऍक्च्युली आमच्या दादांची तब्येत जरा खराब झालेली, सो म्हणून दादाला आम्ही मागे बसवलंय. सो आता तुमचा चेतन दादा गाडी चालवतोय बघा. भाई ये बढ़िया एक्सपीरियंस है भाई. ये तो एकदम खतरनाक. पहिली बार चलावला ना तो. तुमचा चेतन दादा पहिल्यांदा गाडी चालवतोय. भाई पहिला ट्रक म्हणजे पहिल्यांदा इतकी मोठी गाडी चालवतोय. हे बघा, या सगळ्यांचे रिॲक्शन बघा कशी आहेत. हे बघा, हे शिवानीचं रिॲक्शन पहा. तुमची ताई बघा. फटके हात में, फटके हात में. देखा, विश्वास आहे माझा, पण तरी मला थोडं भीती वाटत आहे. हे बघा, ते दोघं बा इतके भिले की ते दोघं मागे बसले. ये तो पहिले हार मान गया, राज तो पहले हार. आणि हा आता हारून गेलाय बघा. मला पाहायचंच नाही बोलतो. मिरर साईड आहे ना रे. एवढे 10 मिनिटं. गाईज आता आपल्याला लागलाय गिरगर्दन घाट. चेतन दादा आता घर चालवणार आहेत या ठिकाणी. तुम्ही बघू शकता. अरे भाई, चेतन दादा एकदम प्रोफेशनल, काय एकदम 70च्या स्पीडने चेतन दादा चालवत आहे या ठिकाणी. तुम्ही बघा. हे बघा कशी बघतात आहे. शिवानी ताई बघा तुमची. शिवानी ताई बघा तुमची कशी करते. वा, आम्ही एन्जॉय करते चेतन. काय शिवानी ताई तू असं काय करते. नाही, मला विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर, मग पण कसं थोडं हा नवीन चालवतोय त्याच्यामुळे मला थोडं अरे वाटतंय. तुम्हाला प्राऊड फील व्हायला पाहिजे की Proud तुमचा आहे. नवरा 20 सीटर गाडी चालवतो आता. Yes, yes, proud. म्हणजे तुम्ही आता वाटतंय नवीन की बिझनेस चेतन पुन्हा heavy चालू driver करू आहे. शकता. Yes, side बिझनेस. चालू करू शकतो. Yes, yes. मी पण त्याला आपला ट्रॅव्हल पुन्हा करायचा होता, गाडी बघूयात आपण. सच में. ही चेतन दादा काय म्हणणार तुम्ही. साइड में तो हो गया भाई ऑन. अभी नया गाड़ी न्यू गाड़ी 20 सीटर लेना पड़ता अभी. चेतन पुन्हा इकडे आलेला आहे. आता थोडी तारीफ करणार आहे प्लीज. मी तर म्हणतो तुम्हाला की मला नवरा हेवी ड्रायव्हर आहे आणि आज भाई हेवी ड्रायव्हर तर आज हेवी व्हेकल चालवणार म्हणून मी स्वतः हेवी ड्रायव्हर म्हणतोय. वापस पुन्हा एक पप्पी. एक पप्पी. थँक्यू फॉर द सपोर्ट अँड लव्ह. तुम्ही मला यांनी सांगितलं की तुम्ही मला अभिषेकने सांगितलं तुम्ही डायरेक्ट असे बसले होते. कसे सगळे एकदा सांगा कसे बसले होते सगळे. मजा आहे पण मजा आहे. आधा घंटा कव्हर हो गया तो आधा घंटा भाई. हा.